Hello friends, today we are going to solve the question paper. Practice question paper म्हणूया आपण सराव प्रश्नपत्रिका आपण बघूया. So look at blackboard. आपण टेस्ट म्हणूया सब्जेक्ट इंग्लिश. Question number first. Complete the words. Complete the words. By using the correct letters. The correct letters. A, B, okay. Complete the words by using the correct letters. या ठिकाणी हा शब्द पूर्ण करायचे पण कशाने बाय युजिंग द करेक्ट लेटर्स योग्य अक्षर भरून. या ठिकाणी जर समजा आपण इथे एम घेतला आपण तर त्या ठिकाणी काय होईल. या ठिकाणी जर आय घेतला तर थिंग पाठीमाग आपण टेस्टला घेतलं ते आता घेतलं आपण. ओके, तर हे अशा पद्धतीने हे शब्द अक्षर लिहून त्या ठिकाणी तो शब्द पूर्ण करायचा आहे. नंबर हा 1 झाला. नंबर 2 क्वेश्चन फर्स्ट मधला एक काढला आपण हा 2 put the words in alphabetical order. बघा ग्राउंड, स्कूल, book, pen. Look at the first letter G, S, B, P. Which is the first letter of in alphabetical? इंग्रजी एबीसीडी मध्ये पहिलं कुठलं अक्षर बघा. G आहे का, S आहे का, B आहे का, P. तर B आहे म्हणून मुक्त लिहून टाकायचा शब्द. त्यानंतर G का S का P तर G आहे म्हणून G चं which is the words from letter first letter G ground कॉमा करा ground. तर school or pen which is the first P or S P म्हणून काय याचं pen and last school. दुसरा उदाहरण
रेड. फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड, प्रत्येक शब्दाचा पहिला अक्षर आर सेम. फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड्स आर सेम. आर 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 एंड आर. सर्व शब्दांचं पहिलं अक्षर आर आहे. नाउ लुक ॲट सेकंड लेटर ऑफ ईच वर्ड. तर प्रत्येक शब्दाचं दुसरं अक्षर बघायचंय. ओ यू ए ई. हे वेगवेगळे. त्याच्यामध्ये काय येईल? या अगोदर आहे. हा शब्द कुठला आहे? तर रिअल. रिअल हा ये झाला. आता काय? ओ यू ई. ई अगोदर आहे म्हणून हा ई कुठल्या मध्ये? रेड मध्ये. रेड. नंतर काय राहिलं? काय? रन आणि रोज. ओ और यू which is the first in alphabetical word. ओ म्हणून रोज घ्यायचा. लास्ट वन इज वर्ड्स रन. ओके, अशा पद्धतीने. Number 3, punctuation. Punctuate the following. Punctuate the following. Number 1, Ritesh said may I come in आणि मॅडम. आता हे रितेशच्या तोंडचं वाक्य आहे. रितेश स्पीकर आपण डायरेक्ट इंडायरेक्ट पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे इनडायरेक्ट स्पीच आहे. मग काय करायचं? सुरुवात कशी आहे? रितेशनं. आणि स्पीकर पण आहे, नाव पण आहे. फर्स्ट लेटर ऑफ रितेश इज आर कॅपिटल. सेड कॉमा. मग आपल्याला वाक्य शुद्धीकरण करायचे, पंक्च्युएट करायचे म्हटल्यानंतर पहिला आपण काय केलं इथं? which is the change in sentence. the first letter of Ritesh is capital. रितेशचं पहिला अक्षर काय केलं? आपण कॅपिटल केलं. ओके. देन आफ्टर सेड राईट कॉमा. सो आपण सेड नंतर कॉमा केला आणि नंतर डबल एडेड कॉमा मध्ये मेचं फर्स्ट लेटर एम कॅपिटल. आय कॅपिटल लेटर. May I come in, comma, madam आणि क्वेश्चन मार्क. तर हे अवतरण चिन्ह काही करायची गरज नाही. अवतरण चिन्हाची काही आवश्यकता नाही किंवा चालेल अवतरण चिन्ह कम. ठीक आहे. Ritesh said, may I come in, madam. Second one, the house is yours. या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी क्वेश्चन वाक्य होतच नाही. प्रश्नाचं वाक्य होत नाही कारण काय? डब्ल्यूएच किंवा हेल्पिंग वर्ब सुरुवात झालेली नाही. सहाय्यकारी क्रियापदाने किंवा डब्ल्यूएच ने जर झाली सुरुवात आपण प्रश्न वाक्य म्हणतो आपण, पण ते नाही. त्याच्यामुळे हे येणार नाही. सुरुवात काय करा? फक्त कॅपिटल ने करा. द चं ती कॅपिटल. द हाऊस is
व्ह्युअर्स या ठिकाणी पूर्णविराम क्वेश्चन मार्कच्या ऐवजी फुल स्टॉप. म्हणजे काय करायचं फक्त आपल्याला द फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स T is a capital and at the last of the sentence write or to give a full stop. काय करायचंय वाक्यात शेवटी पूर्णविराम द्यायचंय प्रश्नचिन्ह इन्स्टेड ऑफ क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाच्या ऐवजी फुल स्टॉप एवढंच करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4 क्वेश्चन नंबर 4 ऑफ क्वेश्चन नंबर फर्स्ट पहिल्याच प्रश्नाचा चौथा आकडा. मेक two words each minimum 3 letters. Using the letters in the given words. Prepare. काय करायचं मेक 2 words each minimum 3 letters using the letters in the given word. तर आपल्याला कमीत कमी 2 शब्द बनवायचे आहेत की या प्रिपेअर शब्दापासून राईट 2 words ऑफ गिवन वर्ड प्रिपेअर. तर दिलेला शब्द जो प्रिपेअर आहे त्याच्यापासून आपल्याला 2 शब्द बनवायचे आहेत. तर PAPPER पेपर फर्स्ट वन काय पेपर. त्यानंतर PEAP पण येईल PEAP हा ARE पण येईल ARE त्यानंतर EAR RARE rare. 1 2 3 4 5 अजून एक वाक्य शब्द बनवू शकतो आपण. आपल्याला कमीत कमी चांगले 2 बनवा सांगितलेले आहेत. एक मार्काला असेल तर 2 सांगतील. सपोज मार्क इट क्वेश्चन हॅज 1 मार्क्स जर असेल if it is this question is 1 marks that time make 2 words. 2 सांगितले 2 मार्काला असेल तर 4 सांगतील. 1 मार्काला तर आपल्याला की 2 करूया. ठीक आहे. ठीक आहे आपण थांबूया ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. राहिलेले जे काही क्वेश्चन पेपर आहे रिमेनिंग पार्ट ऑफ द क्वेश्चन पेपर विल सॉल्व सेकंड पिरियड. आपण दुसऱ्या तासाला सोडूया.